डिझेल महाग, आता एसटी प्रवासही महागणार. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. एकीकडे महागाईनं सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय. पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत आणि आता याचाच फटका बसणार आहे लाखो एसटी प्रवाशांना. कारण महाराष्ट्रात 1 जून पासून एसटीचं भाडं वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हो, आणि हा इशारा स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. मंत्र्यांच्या माहितीनुसार डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला रोज तब्बल 33,70,000 रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागतोय. आता जर विचार करा, एसटी म्हणजे फक्त बस नाहीये, तर ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. गावातून शहरात जाणारा विद्यार्थी, रोजंदारीसाठी प्रवास करणारा कामगार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, अनेकांसाठी एसटी हा सर्वात स्वस्त आणि विश्वासाचा प्रवास आहे. पण आता जर डिझेलचे दर असेच वाढत राहिले आणि सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही, तर एसटी महामंडळाकडे भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असं स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेसाठी ही मोठी धक्कादायक बातमी मानली जाते. कारण जर एसटी भाडेवाढ झाली तर त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो, कारण अनेक ठिकाणी एसटी शिवाय दुसरा पर्यायच नसतो. दरम्यान आता सरकार यावर काय निर्णय घेणार? एसटीला अनुदान देणार का, की अखेर प्रवाशांनाच वाढीव भाड्याचा भार सहन करावा लागणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तुमचं मत काय आहे? एसटी भाडेवाढ योग्य आहे का, की सरकारनं जनतेला दिलासा द्यावा? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी एम न्यूजला सबस्क्राईब करा आणि एम न्यूजला लाईक करा.